राजकारणात मोठ्या प्रमाणात पैशांचा वापर केला जातो. नेते किती नाही म्हटलं तरी निवडणुकांच्या काळात कोट्यवधी रुपयांचा खर्च करतात. पण तुम्हाला माहीत आहे का, भारतातील सर्वात श्रीमंत मंत्री कोण आहे? आज आपण या व्हिडिओमध्ये याबाबतची माहिती जाणून घेणार आहोत. बहुतेक लोकांना वाटते की सर्वात श्रीमंत नेता ज्योतिरादित्य सिंधिया किंवा DK शिवकुमार असतील, पण तसे नाही. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स म्हणजेच ADRच्या अलीकडील अहवालानुसार भारतातील सर्वात श्रीमंत मंत्र्यांची संपत्ती 5,700 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. अनेक मंत्र्यांनी इतकी संपत्ती जमा केली आहे की त्यांनी भारतातील अनेक प्रमुख उद्योगपतींनाही मागे टाकले आहे. पाहुयात या मंत्र्यांच्या संपत्तीबद्दल सविस्तर माहिती. ADRच्या अहवालानुसार भारतातील एकूण 643 मंत्र्यांपैकी 36 मंत्री अब्जाधीश आहेत. याचा असा अर्थ होतो की सुमारे 6% मंत्र्यांकडे 100 कोटी रुपयापेक्षा जास्त संपत्ती आहे. एकूणच सर्व मंत्र्यांची घोषित मालमत्ता 23,929 कोटी रुपयापेक्षा जास्त आहे. सर्वात श्रीमंत मंत्री म्हणून तेलुगू देसम पार्टी म्हणजेच TDPचे डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी हे देशातील सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. ते आंध्र प्रदेशातील गुंटूर येथील आहेत. ADRच्या अहवालानुसार त्यांची एकूण मालमत्ता 5,705 कोटीपेक्षा जास्त आहे आणि त्यांच्यावर 1,038 कोटी रुपयापेक्षा जास्तीचे कर्ज आहे. काँग्रेस पक्षाचे DK शिवकुमार हे 1,413 कोटी रुपयांच्या मालमत्तेसह भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक अब्जाधीश म्हणजे एकूण 14 मंत्री आहेत, तर काँग्रेसकडे 11 अब्जाधीश मंत्री आहेत. कर्नाटक राज्यात 8 अब्जाधीश मंत्री आहेत. ते इतर कोणत्याही भारतीय राज्यापेक्षा जास्त आहेत. आंध्र प्रदेशमध्ये 6 तर महाराष्ट्रात 4 मंत्री अब्जाधीश आहेत. तर दुसरीकडे अरुणाचल प्रदेश, दिल्ली, हरियाणा आणि तेलंगणामध्ये प्रत्येकी 2 मंत्री अब्जाधीश आहेत. गुजरात, हिमाचल प्रदेश, मध्य प्रदेश आणि पंजाबमध्ये प्रत्येकी 1 मंत्री अब्जाधीश आहेत. आता पाहू भारतातील सर्वात श्रीमंत टॉप 10 मंत्री कोण आहेत. 1 क्रमांकावर डॉक्टर चंद्रशेखर पेम्मासानी यांची संपत्ती 5,705 कोटीपेक्षा जास्त आहे. आंध्र प्रदेशातील गुंटूर विधानसभेतून ते विजयी झालेले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर येतात DK शिवकुमार. यांची एकूण संपत्ती 1,413 कोटीपेक्षा जास्त आहे. ते काँग्रेस पक्षाचे असून कनकपुरा या कर्नाटकमधील विधानसभा मतदारसंघाचे ते आमदार आहेत. नारा चंद्रबाबू नायडू यांची एकूण संपत्ती 931 कोटी रुपयापेक्षा जास्त असून ते तेलुगू देसम पक्षाचे असून आंध्र प्रदेशातील कुप्पम या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत. नारायण पोंगुरू यांची एकूण संपत्ती 824 कोटी रुपयापेक्षा जास्त असून ते सुद्धा TDP पक्षाचे आहेत. नेल्लोर शहर या आंध्र प्रदेशातील विधानसभा मतदारसंघातून निवडून आलेले हे मंत्री आहेत. सुरेश BS यांची एकूण संपत्ती 648 कोटी रुपयापेक्षा जास्त असून ते काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत. कर्नाटकातील हेब्बल या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. गद्दम विवेकानंद यांची एकूण संपत्ती 606 कोटी रुपयापेक्षा जास्त असून ते काँग्रेस पक्षाचे मंत्री आहेत. तेलंगणा राज्यातील चेन्नूर या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. नारा लोकेश यांची एकूण संपत्ती 542 कोटी रुपयापेक्षा जास्त असून तेलुगू देसम पार्टीचे हे मंत्री आंध्र प्रदेशातील मंगलगिरी या विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. महाराष्ट्रातील मंत्री मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती 447 कोटी रुपयापेक्षा जास्त असून महाराष्ट्रातील मलबार हिल्स या विधानसभा मतदारसंघातून ते विजयी झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये सर्वात श्रीमंत मंत्र्यांमध्ये त्यांची गणना होते. पोंगुलेती श्रीनिवास रेड्डी यांची एकूण संपत्ती 433 कोटी रुपयापेक्षा जास्त असून हे मंत्री काँग्रेस पक्षाचे तेलंगणा राज्यातील पालेर विधानसभा मतदारसंघातून विजयी झालेले आहेत.
ज्योतिरादित्य सिंधिया यांची एकूण संपत्ती 424 कोटी रुपयापेक्षा जास्त असून सिंधिया मध्य प्रदेशातील गुना या मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. ते भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत. भारतीय जनता पक्षाकडे सर्वाधिक अब्जाधीश मंत्री आहेत. त्यांची संख्या एकूण 14 तर काँग्रेसकडे 11 मंत्री अब्जाधीश आहेत. तेलुगू देसम पक्षाकडे 6 मंत्र्यांचा समावेश अब्जाधीश म्हणून होतो. आम आदमी पक्ष, JDS, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस सारख्या पक्षामध्येही अब्जाधीश आहेत. हे लक्षात घेण्यासारखे आहे की आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री नारा चंद्रबाबू नायडू हे भारतातील सर्वात श्रीमंत मुख्यमंत्री आहेत. त्यांची संपत्ती 931 कोटी रुपये आहे.